नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. उद्या नवीन वर्षातील पहिला दिवस. आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत हे खूप छान पद्धतीने करायचं आहे. कारण नवीन वर्षातला पहिलाच दिवस आलाय गुरुवार. तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, आपलं घर अंगण स्वच्छ करायचं आणि मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन करायचे, बाहेर रांगोळी काढायची, तुळशीला आपल्याला हळद मिश्रित जल अर्पण करायचे आणि सूर्यदेवांना सुद्धा आपल्याला या दिवशी जल अर्पण करायचे. कारण हे नवीन येणारं वर्ष हे सूर्यदेवांना समर्पित आहे. या वर्षामध्ये प्रत्येकाने वर्षभर सूर्यदेवांची उपासना करायची आणि दररोज सूर्यदेवांना जल अर्पण करायचे. ते अर्पण करताना तुम्ही त्याच्यामध्ये हळद किंवा लाल गुलाबाची फुलं किंवा कुठलंही लाल फूल टाकलं तरी चालेल आणि ओम ह्रीम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. सूर्याला जल देताना आपल्याला हात उंच करायचेत. आता या वर्षामध्ये सूर्यदेवांची उपासना करणं हे अधिक फलदायी ठरणार आहे आणि नवीन वर्ष सुरू होतंय आणि आपल्या स्वामींचा गुरुवार हा पहिल्याच दिवशी आलाय. तर आपल्याला पहिल्या दिवशी स्वामींची उपासना करायची आहे. पण जर तुम्ही रात्री 12पर्यंत जागरण करणार असाल तर नक्कीच आपल्याला रात्री 12ला स्वामींचा जप किंवा स्वामी चरित्र सारामृतातील एखादा अध्याय तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जी सेवा करणं शक्य होईल यापैकी तारक मंत्र किंवा इतर कुठलीही सेवा, तुम्ही तुमचं आराध्य दैवत इतर कुठलं असेल तर त्यांचीही तुम्ही सेवा करू शकता. पण अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची. आणि जर तुम्ही रात्री जागरण करणार नसाल तर सकाळी तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा उठल्या उठल्या तुम्हाला स्वामींचा अंथरुणावरच बसून 1-2 मिनिट नामस्मरण करायचे आणि आपल्या दिवसाची किंवा वर्षाची सुरुवात ही अशा पद्धतीने अगदी छान करायची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.